श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार, दिनांक आहे 21 ऑक्टोबर 2025 आणि या दिवशी आलेली आहे दीपावली. तर पहा, वर्षभरातला सर्वात मोठा दिवस म्हणजे दिवाळी आणि दीपावलीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन घरामध्ये करत असतो. लक्ष्मीपूजन हे अश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी केले जाते. ही जी पूजा आहे तर ती पूर्ण वर्षभरातील अतिशय महत्त्वाची पूजा मानली जाते. तर पहा, या दीपावलीचा जो प्रारंभ आहे म्हणजेच या अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो 20 ऑक्टोबरला 3:44 होणार आहे आणि या दिवाळीची मतलब या अमावस्येची जी समाप्ती आहे तर ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:56 होणार आहे. आणि त्याचबरोबर हा दिवस जो आहे तर अतिशय महत्त्वाचा मानला जाणार आहे. तर या उदय तिथीनुसार ही जी अमावस्या आहे तर ती 21 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे आणि आपला जो काही दिवाळीचा जो लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे तर तो 21 ऑक्टोबर असणार आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंत असणार आहे. तुम्ही देवी लक्ष्मी संपत्ती, समृद्धी आणि वैभवाची देवी मानली जाते आणि या दिवशी माता लक्ष्मीची घरामध्ये आपण पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धान्याची भरभराट होत असते. लक्ष्मीपूजन आपण घरामध्ये केल्याने आपल्या घरामध्ये जे धन येतं तर त्याच्यापासून जो उत्मात आपण करत असतो त्यालासुद्धा मर्यादा निर्माण होते. तर पहा, अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि अमावस्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो. आता दीपावलीचे जे पूजन आहे लक्ष्मीपूजन तर आपण अमावस्या दिवशीच करत असतो, परंतु प्रत्येक अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन हे करत नाही. परंतु जी दीपावलीची अमावस्या आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजन हे आपण आवर्जून करायचे आहे. आपण दीपावलीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने लक्ष्मीपूजन आपल्या घरामध्ये करत असतो. असं लक्ष्मीपूजन जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहत असते. आणि पहा, दिवाळीचा हा सण अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय आहेत ते जर आपण केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सकाळीच उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. आता दिवाळीच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर जर आपण ही एक वस्तू ठेवली तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. घरात पैसा, सुख, संपत्ती, ऐश्वर्य येईल. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, आपल्याला या दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मीपूजन हे करायचं आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते तुम्ही अगदी 10 पर्यंत लक्ष्मीपूजन हे करू शकता. तर पहा, माता लक्ष्मी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून परत बाहेर निघून जाऊ नये यासाठी उंबरठ्यावरती आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उंबरठ्यावरती आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहत असते. तर पहा, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला सतत सामोरे जावे लागत असेल, पैशांच्या अडीअडचणी तुम्हाला निर्माण होत असतील, अडीअडचणी जर तुमच्या घरामध्ये सतत येत असतील आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे राहिलेलं नसेल, तुमच्या घरात दारिद्र्य आलेले असेल, पैशाला पैसा टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल. आता बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की घरामध्ये लक्ष्मी येणं म्हणजे फक्त पैसा येणं असं नाही, तर घरामध्ये लक्ष्मी येणं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, शांतता, सर्व घरातील व्यक्ती सुखी, भांडणतंडा नसणे याला तसेच घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी असणं, प्रसन्न असणं यालाच घरामध्ये लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं. आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असणं, त्याचबरोबर एकमेकांप्रती प्रेम असणं यालाच माता लक्ष्मी घरामध्ये वास करणं असं म्हटलं जातं.
आपल्या घरामध्ये पैसा असणं तर खूपच महत्त्वाचं आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या घरातील वातावरण अनुकूल असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. घरातील वातावरणसुद्धा सुखी, समाधानी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही दिवसांचे महत्त्व हे अतिशय महत्त्वाचे असते आणि म्हणूनच हे लक्ष्मीपूजन जे आहे, या दिवशी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. आता माता लक्ष्मी ही दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्यावेळेस आपण असे उपाय करत असतो त्यावेळेस ती त्या घरामध्ये स्थिर राहत असते. त्या घरामध्ये ती प्रसन्न राहत असते आणि ते घर सोडून ती कुठेही जात नाही. म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या असतात. आता पहा, दिवाळीच्या दिवशी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी तुम्ही उठले तरी चालेल, कारण या दिवशी सकाळी लवकर स्नान केले जातं. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आणि बघा, तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. घरातील झाडू, फरशी पुसणं हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. फरशी पुसताना तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं लिंबू किंवा गोमित्र तुम्हाला पिळायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला घरातील फरशी पुसायची आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याभर कलश जो आहे, तांब्याचा पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे, अंगणामध्ये शिंपडायचं आहे. आता बघा, तुम्हाला हे पाणी शिंपडल्यानंतर उंबरठ्यावर देखील शिंपडायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने ते पुसून देखील घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी 1 चम्मचभर हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे. चंदन पावडर असेल तर ती घ्यायची आहे, नसेल तर काही हरकत नाही. थोडंसं गोमित्र घ्यायचं आहे किंवा मग गंगाजल घेतलं तरी चालेल आणि त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला पेस्ट करून उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन हे करायचं आहे. आता बघा, एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मिक्स करून तो जो कुंकवाचा गंध आहे त्याने तुम्हाला उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकचे 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा देखील द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने स्वास्तिक काढायचं आहे. तुमच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक हे काढायचं आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तुम्हाला लक्ष्मीचे पावलं देखील या दिवशी तुम्ही बाजारातून घेऊन आलेले असाल तर ते चिकटवायचे आहेत किंवा मग तिथे तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने देखील लक्ष्मीचे पावलं हे काढू शकता. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही स्वास्तिक काढलं आहे, स्वास्तिकच्या मधोमध तुम्हाला एक कुंकवाने टिंभ द्यायचा आहे, म्हणजे थोडासा गंध लावायचा आहे, त्यावरती हळद लावायची आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे अक्षदा अर्पण करायचे आहे. त्या अक्षदांवरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. दोन्हीही साईडला तुम्हाला नवीनच सुपाऱ्या आणून ठेवायच्या आहेत. जुन्या आपल्या घरामध्ये वापरलेल्या सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या नाही, कारण एक लक्ष्मी आणि एक गणेश याचं प्रतीक ते मानलं जातं. तर पहा, गणपती बाप्पाची पूजा यासाठी केली जाते कारण आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न, अडचणी ह्या येऊ नये आणि माता लक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर आपल्या घरामध्ये निर्माण व्हावे, यावे, म्हणून यासाठी माता लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते. म्हणून अशा 2 सुपाऱ्या तुम्हाला दोन्हीकडे ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आता उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. म्हणजेच तुम्हाला कुंकवाच्या साह्याने 8 लक्ष्मीचा टिळा तुम्हाला काढायचा आहे. तर पहा, दिवाळीच्या दिवशी 8 लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे आपल्याला दिवाळीच्या दिवशी 8 लक्ष्मीचं प्रतीक म्हणजेच आपल्याला कुंकवाच्या साह्याने उंबरठ्याला 8 बिंदू असे द्यायचे आहेत. म्हणजेच 8 टिळे काढायचे आहेत आणि प्रत्येक जी टिळा आपण लावणार आहोत उंबरठ्याला त्याच्या नावाने तुम्हाला, म्हणजे प्रत्येक लक्ष्मीचं, अष्टलक्ष्मीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. आता अष्टलक्ष्मीमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, आदिलक्ष्मी आहे, वीरलक्ष्मी आहे, विजयलक्ष्मी आहे, धनलक्ष्मी आहे, धान्यलक्ष्मी आहे, त्याचबरोबर वैभवलक्ष्मी आहे आणि संतानलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, अशा बऱ्याच लक्ष्मी, 8 लक्ष्मी ज्या आहेत त्यांचे नावं घेऊन तुम्हाला ते प्रतीक जे आहे तर ते उंबरठ्याला द्यायचं आहे. आता बघा, अष्टलक्ष्मी काढल्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे, धूप अगरबत्ती ओवाळायची आहे. त्याचबरोबर दोन्ही साईडला ज्या 2 आपण स्वास्तिक काढलेल्या आहेत, जे काही आपण सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्यालासुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश तुम्हाला घ्यायचा आहे. आता तांब्याचं नसेल, स्टीलचं घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे एखादं माप असेल तर ते माप घेतलं तरी चालेल. तर त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पूर्ण ते भरून एक तांदूळ जे आहेत तर ते भरायचे आहेत. त्यात ज्या कलश आहे त्या कलशमध्ये पूर्ण तांदूळ भरून कलश घ्यायचा आहे.
आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करता तुमची उजवी साईड जी असेल त्या उजव्या हाताला तुम्हाला हा जो तांब्या आहे किंवा हे जे मापटं आहे तर ते ठेवायचं आहे. ते कशा पद्धतीने ठेवायचं तर तुम्हाला काय करायचं, अगोदर थोडी रांगोळी खाली काढायची आहे. त्यानंतर त्यावरती थोडेसे तांदूळ किंवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहे आणि त्यावरती हे जे कलश आहे तांब्या आपला भरलेला तांदळाने तो ठेवायचा आहे. त्या तांदळामध्ये तुम्हाला ₹1 एक नाणं देखील. आता काय करायचं तर एक मातीची पंती घ्यायची आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच्या खाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेल घाला. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून कापसाची लांब वात घाला आणि तो दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत, 1 वेलची टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला त्या जो आपण तांदळाने भरलेला कलश आहे त्याच्या शेजारी लावायचा आहे आणि त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. जो काही आपण कलश ठेवलेला आहे त्या कलशाला देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून त्याला फूल अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आता आपल्याला हा तांदळाने भरलेला तांब्या किंवा मापटं का ठेवायचं आहे. जेव्हा आपण नवीन लग्न करून घरी येत असतो, सासरी येत असतो, त्यावेळेस एक माप जे आहे तर ते ओलांडलं जातं. त्यामध्ये तांदूळ ठेवले जातात आणि ते माप ओलांडूनच ती लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत असते, जी नवविवाहित आहे ती. आणि तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य आहे. ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जर आपण तांदळाचं भरलेलं मापटं हे उंबरट्यावरती ठेवलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आनंदाने प्रवेश करत असते आणि आपलं घर सोडून ती परत माघारी कधीच जात नाही. म्हणून आपल्या घरातून माता लक्ष्मी परत बाहेर जाऊ नये, आपल्या घरामध्ये तिचा प्रवेश व्हावा, ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये नेहमी धन, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण व्हावे यासाठी आपल्याला हे जे काही तांब्याचा भरलेला जो तांदळाचा कलश आहे तर तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती तुम्हाला हळदीने आणि कुंकवाने एक स्वास्तिक काढून त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. आपण जिथे पैसे ठेवतो त्या तिजोरीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. तिथे सुद्धा एक स्वास्तिक काढून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी म्हणजेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं आहे. आपल्या जो गॅस आहे म्हणजे आपली जी अन्नपूर्णा आहे तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर तुळशीपाशी देखील एक स्वास्तिक काढायचं आहे आणि तिथे त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. आता बघा हे जे तांदूळ भरून ठेवलेले आहेत तर त्याचं काय करायचं. दिवसभर ते तांदूळ तुम्हाला तिथेच भरून ठेवायचं आहे. लक्ष्मीपूजन होऊस्तोवर ते तांदूळ तुम्हाला तिथेच भरून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं, ते तांदूळ थोडे थोडे चिमण्यांना खायला द्यायचे आहे. आणि जर तुम्हाला चिमण्यांना खायला द्यायला शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं, ते तांदूळ एका डब्यामध्ये भरून ठेवायचे. जेव्हा तुमच्या घरामध्ये पूजा असतील त्यावेळेस ते तांदूळ तुम्हाला यूज करायचे आहेत. त्यानंतर ज्या सुपाऱ्या आपण ठेवलेल्या आहेत तर त्या सुपाऱ्या दुसऱ्या दिवशी उचलायच्या आहेत आणि आपल्या एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये तुम्हाला त्या ठेवून द्यायच्या आहेत. तर पहा हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता उद्या, परंतु जे हळदीचं लेपन आहे ते तुम्हाला सकाळीच करायचं आहे. अशा पद्धतीने जो उपाय सांगितला आहे तो नक्की करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि स्थिर स्वरूपात घरामध्ये राहील. तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.